आज आपण आंबा वापरून मऊ लुसलुशीत असा आंब्याचा शिरा बनवणार आहोत। पूर्ण प्रमाण हे मी व्यवस्थित सांगितलेले आहे। मी दिलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही हा शिरा जर केला तर एकदम परफेक्ट असा मोकळा आणि छान असा शिरा होतो। तर ह्या सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही नक्की एकदा हा शिरा बनवून बघा। एकदम सुंदर असा आपला हा शिरा झालेला आहे। नमस्कार, सिंपली मराठी रेसिपीमध्ये मी रश्मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवूयात आंब्याचा शिरा। त्याचा शिरा बनवण्यासाठी मी इथे 1 कप बारीक रवा घेतलाय। तुम्ही कुठलाही रवा वापरू शकता। मी इथे बारीक रवा वापरलाय। त्याच कपाने मी इथे पाऊण कप साखर घेतली आहे। त्याच कपाने मी 1.25 कप इथे दूध घेतलंय। त्याच कपाने मी इथे 1 कप आंब्याचा पल्प घेतलाय। हा मी एका आंब्याचा पल्प मिक्सरमध्ये फिरवून सालं काढून मिक्सरमध्ये फिरवून त्याचा हा पल्प करून ठेवलाय। थोडी इथे ड्रायफ्रूट्स घेतले, काजू बदाम आणि मनुका आणि थोडीशी वेलची पूड आहे। इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलंय। त्याच्यात मी 1.25 कप पाणी घालून घेतलंय। ज्या कपाने मी रवा मोजून घेतलाय, दूध मोजून घेतले, साखर मोजून घेतलंय, त्याच कपाने मी 1.25 कप इथे पाणी घालून घेतलंय। आता पाणी आणि दूध मी एकत्र उकळून घेणार आहे। हे 1.25 कप दूध आहे, तर मी हे पाण्यात घालून उकळून घेणार आहे चांगलं। इथे मी दोन्ही प्रमाण अर्ध वापरलंय। साखर आणि दूध अर्ध वापरलं की रवा मऊसूत असा राहतो। तयार झाल्यानंतरही तो कडक होत नाही। नुसत्या दुधाने रवा मोकळा होतो, एकदम थोडासा घशात अडकल्यासारखा होतो। म्हणून मी थोडा इथे पाणी आणि थोडं दूध असं दोन्ही समप्रमाणात वापरलंय। तर आता आपण हे दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करून घेऊया, चांगलं उकळून घेऊया। इथे मी गॅसवर एक भांडं तापत ठेवलंय। आता आपण त्याच्यात तूप घालून घेऊया। ज्या वाटीने मी रवा मोजलाय त्याच वाटीने मी 1 वाटी हे तूप घेतलंय। आता मी हे ड्रायफ्रूट्स या तुपामध्ये टाकून घेते। थोडंसं आपल्याला ते तुपावरती ड्रायफ्रूट मी तुपावरती थोडे परतून घेणार आहे। आपल्याला हे जास्त लाल करून घ्यायचे नाहीये, थोडेसे परतून घ्यायचे। आता आपले ड्रायफ्रूट थोडेसे परतून झाले तर मी काढून घेते। आता ह्याच तुपावर मी रवा भाजून घेणार आहे। रवा आपल्याला एकदम खमंग बारीक गॅसवरती आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे। गॅस कुठेही मोठा करायचा नाहीये। एकदम मंद गॅसवर आपल्याला हा रवा छान फुलवून घ्यायचा आहे। रवा छान भाजला की शिरा पण खूप छान होतो, मोकळा। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रवा बारीक जाडवाला कुठलाही वापरू शकता। हा बघा, आपला रवा छान भाजला गेलाय। हे बघा, थोडासा त्याला हलका तांबूस कलर आलाय बघा। मी 4 ते 5 मिनिटं मी तो लाल तांबूस होईपर्यंत छान असा परतून घेतलाय। आता आपण ह्याच्यात दूध आणि पाणी ओतून घेऊया। आता आपण ते दूध आणि पाणी ह्याच्यात गरम करून केलेलं ओतून घेऊया।
हे ओतताना आपल्याला एकदम हलक्या हातानं ओतायचं आहे. ओतताना आपल्याला हाताची काळजी घेऊन ओतायचं आहे, कारण हे गरम दूध आणि पाण्याचं मिश्रण आपल्या हातावर येऊ शकतं. आपला हात सांभाळून हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण हे झाकून ठेवूया आणि 2 मिनिटं शिजवून घेऊया. आता 2 ते 3 मिनिटं इथे झालेली आहेत आणि आपण शिरा चेक करून घेऊया. आता आपला शिरा आपण चांगला मिक्स करून घेऊया. छान असा मऊसूद असा हा आपला शिरा शिजलेला आहे. बघा पूर्ण मिक्स झाला आहे तो व्यवस्थित असा. आपण तो चांगला मिक्स करून घेऊया. आता आपण त्याच्यात साखर घालून घेऊया. साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. आता आपण साखर घातली आहे, ती पण चांगली मिक्स करून घेऊया. आता परत हे मिश्रण आपलं थोडंसं पातळ होईल. सगळी साखर चांगली वितळली की परत हे मिश्रण थोडंसं घट्ट होईल. आता हे सगळं मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे. साखर पण चांगली वितळली आहे आणि थोडंसं आपलं मिश्रण पण हे थोडंसं घट्ट झालं आहे. तर आता आपण ह्याच्यात वेलची पूड घालून घेऊया. इथे वेलची पूड आपण चांगली मिक्स करून घेतली आहे. आता आपण ह्याच्यात हा आंब्याचा पल्प घालून घेऊया. आंब्याचा पल्प हा पूर्ण शिऱ्याला व्यवस्थित असा आपल्याला लावून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला. ह्या आंब्याच्या पल्पमध्ये मी थोडाही कलर वगैरे काहीच वापरलेला नाही आहे, दूध वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे. हा नुसता आंब्याचा पल्प आहे. सुंदर असा हा कलर आला आहे आता ह्या शिऱ्याला आपल्या आमरसामुळे. हे चांगलं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं मिश्रण आपलं हे सैल झालं आहे, पण जसा जसा हा आंब्याचा पल्प शिजेल, रव्यात मिक्स होईल, तसा हा शिरा अजून घट्ट होईल. मऊसूद असा हा आपला शिरा एकदम तयार होईल. आंब्याचा रस पूर्ण ह्या शिऱ्यामध्ये मिक्स होईल. पूर्ण मोकळा मोकळा असा आपला हा शिरा तयार होणार आहे हा आमरसाचा. चवीला हा आमरसाचा शिरा खूपच छान लागतो. आपण नेहमी साधा शिरा नेहमीच करतो, पण हा आमरसाचा शिरा खूपच छान लागतो. आता आपण ह्याच्यात ड्रायफ्रूट टाकून घेऊया. इथे आपला आमरसाचा शिरा ऑलमोस्ट रेडी आहे. आता आपण ह्याला 1 ते 2 मिनटं झाकण ठेवून वाफ देऊन घेऊया. आंब्याचा फ्लेवर
पूर्ण ह्या आमरसाचा पल्प हा पूर्ण शिऱ्याला व्यवस्थित लागेल. पण झाकण ठेवूया आणि 2 मिनटं वाफ देऊन घेऊया. आता आपण शिरा चेक करून घेऊया. इथे आपला आंब्याचा शिरा तयार आहे. हा बघा, मऊ लुसलुशीत असा आपला हा शिरा तयार झालाय. आपण पाणी आणि दूध समप्रमाणात वापरल्यामुळे थोडा वेळ जरी तो राहिला तरी तो मऊ लुसलुशीतच असा लागणार, कडक होणार नाहीये. सुंदर असा आपला हा आमरसाचा शिरा तयार झालाय. आता आपण गॅस बंद करून घेऊया. इथे आपला मऊ लुसलुशीत असा आंब्याचा शिरा तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.